काल काश्मीर येथील पहलगाम इथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यात जे भारताचे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले, सर्वप्रथम त्या सर्व नागरिकांना मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अर्पण करतो। या हल्ल्यात डोंबिवली शहरातील 3 आमचे बांधव हे देखील मृत्युमुखी पडलेले आहेत। श्रीयुत अतुल मोने, श्रीयुत हेमंत जोशी आणि श्रीयुत संजय लेले। या तिघांचा आपल्या परिवारासोबत काश्मीर येथे सुट्या व्यतीत करायला गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म त्यांना विचारला आणि अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या केलेली आहे। या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज काळ्या फिती लावून या सर्व जो दहशतवादी हल्ला झाला, भ्याड दहशतवादी हल्ला झाला, त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलो। केंद्र सरकार अपयशी ठरते का लोकांच्या सुरक्षेसाठी? केंद्र सरकार अपयशी ठरतंय का नाही याबाबत फार भाष्य करण्यासारखं नाही, पण आता केंद्र सरकारने यापुढे अपयशी ठरू नये अशी आमची भावना आहे। कारण आतापर्यंत बऱ्याचदा ईट का जवाब पत्थर से देंगे, उसी की भाषा में जवाब देंगे वगैरे सगळं खूप सांगून झालं, पण आता मला वाटतं ही लोकांच्या सहनशीलतेची हद्द झालेली आहे। त्यामुळे सरकारने कठोरात कठोर पावलं उचलून हा जो पाक पुरस्कृत दहशतवाद आहे हा याचा कायमस्वरूपी बिमोड करावा अशी आम्ही मागणी करतो।